नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी पाहणार आहोत. म्हणजेच ॲक्वायर्ड इम्युनिटीच्या असणाऱ्या टाइप. त्यामध्ये इट इज मेनली डिवायडेड इंटू टू टाइप्स सच ॲज, म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनिटीच्या टाइप दोन आहेत. दोन टाइपमध्ये डिवायडेड झालेली कोणती इम्युनिटी आहे? ॲक्वायर्ड इम्युनिटी. त्यामध्ये फर्स्ट कॅपिटल ए ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि सेकंड कॅपिटल बी ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. अशा ह्या दोन कशाच्या टाईप आहेत? ॲक्वायर्ड इम्युनिटीच्या. म्हणजेच इट इज मेनली डिवायडेड इंटू टू टाइप्स सच ॲज फर्स्ट कॅपिटल ए ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी अँड सेकंड कॅपिटल बी ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. आता त्यामध्ये फर्स्ट पाहूया. कॅपिटल ए ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. ॲक्टिव्ह म्हणजे काय रे मुलांनो? ॲक्टिव्ह म्हणजे कार्यक्षम, क्रियाशील, म्हणजे क्रियाशील असणारी ॲक्वायर्ड इम्युनिटी ही पहिली टाईप त्यामधली, किंवा कार्यक्षम असणारी ॲक्वायर्ड इम्युनिटी. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, इट इज डेव्हलप्ड बाय अन इंडिव्हिज्युअल्स ड्यू टू अन अँटीजेनिक स्टिम्युलस ऑफ इन्व्हेडिंग पॅथोजेन्स ऑर वॅक्सिन. ही जी इम्युनिटी आहे ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी कधी डेव्हलप होत असते? प्रत्येक इंडिव्हिज्युअल, वैयक्तिक एका व्यक्तीमध्ये तर इन्व्हेड काय केल्यानंतर? पॅथोजेन्स किंवा व्हॅक्सिन इन्व्हेड झाल्यानंतर ती काय करत असते? अँटीजेनिक स्टिम्युलस तयार करत असते आणि मगच काय होते? ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी डेव्हलप होते इन ईच इंडिव्हिज्युअल. म्हणजेच फर्स्ट पॉइंट, इट इज डेव्हलप्ड बाय अन इंडिव्हिज्युअल्स ड्यू टू अन अँटीजेनिक स्टिम्युलस ऑफ इन्व्हेडिंग पॅथोजेन्स ऑर व्हॅक्सिन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे व्हॅक्सिनेशन होतं किंवा पॅथोजेन इन्व्हेड होतात त्यांचा अँटीजेनिक स्टिम्युलस झाल्यानंतर किंवा मिळाल्यानंतर इंडिव्हिज्युअलमध्ये काय होत असते? तर ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी डेव्हलप होत असते. म्हणजे फर्स्ट पॉइंट, इट इज डेव्हलप्ड बाय अन इंडिव्हिज्युअल्स ड्यू टू अन अँटीजेनिक स्टिम्युलस ऑफ इन्व्हेडिंग पॅथोजेन्स ऑर व्हॅक्सिन. आता सेकंड पॉइंट पाहूया. त्यामध्ये सेकंड पॉइंट, धिस इम्युनिटी रिझल्ट्स इन द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज. म्हणजेच ह्या इम्युनिटीमध्ये रिझल्ट काय मिळतो? तर प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज. म्हणजेच ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये कशाचं प्रोडक्शन होत असतं? तर अँटीबॉडीजचं. म्हणजे सेकंड पॉइंट, धिस इम्युनिटी रिझल्ट्स इन द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज. मग त्यामध्ये परत पहा, इट इज डिवायडेड इंटू टू टाइप्स सच ॲज. मग ह्यामध्ये ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी ही जी आहे त्यामध्ये ती सुद्धा दोन टाईपमध्ये डिव्हाइड झालेली आहे. म्हणजेच ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी इज डिवायडेड इंटू टू टाइप्स सच ॲज फर्स्ट नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी अँड सेकंड आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. ह्या कुणाच्या दोन टाईप आहेत? परत ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटीच्या. पहिली कोणत्या आहे? नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी अँड सेकंड आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. मग त्यामध्ये आता पहिली पाहूया, नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय रे? तर नॅचरल म्हणजे नैसर्गिक असणारी, कार्यक्षम असणारी अशी ॲक्वायर्ड इम्युनिटी. म्हणजेच पहिल्या टाईपचं नाव काय? नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, इट इज ॲक्वायर्ड बाय नॅचरली ड्यू टू अन इन्फेक्शन. म्हणजेच नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी ॲक्वायर्ड होते, पण ती कशी ॲक्वायर्ड होते? नॅचरली, नैसर्गिकरित्या ती बॉडीमध्ये ॲक्वायर होते. पण ती कधी होते? ड्यू टू अन इन्फेक्शन. बॉडीमध्ये एखादं इन्फेक्शन झालं, संसर्ग झाला की लगेच नॅचरली जी तयार होते ती कोणती असते? नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. सेकंड पॉइंट त्यामध्ये, इट इज डेव्हलप्ड आफ्टर द एंट्री ऑफ पॅथोजेन्स इन द बॉडी. म्हणजे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे इन्फेक्शन होणं म्हणजेच काय? एंट्री ऑफ पॅथोजन होणं. म्हणजेच एखादा पॅथोजनची एंट्री होते. मग एंट्री बॉडीत झाली की लगेच आपल्याला काय होत असतं? इन्फेक्शन.
आणि इन्फेक्शन म्हणजे संसर्ग झाला की लगेच जी डेव्हलप होते ती कोणती इम्युनिटी असते? नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. म्हणजे सेकंड पॉईंट, इट इज डेव्हलप्ड आफ्टर द एंट्री ऑफ पॅथोजेन्स इन द बॉडी. आता थर्ड पॉईंट, एक्झाम्पल त्यामध्ये पाहूया मग. आफ्टर द अटॅक ऑफ मिसेल्स पर्सन बिकम्स इम्युन फॉर लाईफ टाईम. मग मिसेल्स तुम्हाला माहीत आहे, मिसेल्स जवळजवळ प्रत्येकाला लहानपणी हा मिसेल्स होऊन गेलेला असतो. मिसेल्स हे एका आजाराचं नाव आहे किंवा रोगाचं नाव आहे. त्याला काय म्हणतात मराठीत? गोवर. मिसेल्स म्हणजे काय? गोवर. मग गोवरचा लहानपणी अटॅक झाल्यानंतर तो जो पर्सन आहे तो लाईफ टाईमला थोडक्यात रिचार्ज होतो. इम्यून त्याच्यात तयार होतात त्या मिसेलचे. म्हणजेच परत शक्यतो मिसेल्स होऊ शकत नाही. का तर एकदा अटॅक झाला की लगेच लाईफ टाईम आपल्यात रिचार्ज होतो. कशाचा? त्या इम्यूनचा, संरक्षणाचा. म्हणजेच एक्झाम्पल कशाचं आहे? नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटीचा आहे. एक्झाम्पल काय मग? आफ्टर द अटॅक ऑफ मिसेल्स, लहानपणी गोवराचा आजार होतो. तो आजार झाल्यानंतर पूर्णपणे लाईफ टाईमला, आयुष्यभरासाठी माणूस तिथं रिचार्ज होतो. कशानं? इम्युन, संरक्षणानं. म्हणजेच एक्झाम्पल, आफ्टर द अटॅक ऑफ मिसेल्स पर्सन बिकम्स इम्युन फॉर लाईफ टाईम. परत एकदा पाहूया. त्यामधली फर्स्ट, नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय पाहिला? इट इज ॲक्वायर्ड बाय नॅचरली, नैसर्गिकरित्याही ॲक्वायर्ड होत असते. ड्यू टू ॲन इन्फेक्शन, कोणता एखादा संसर्ग झाल्यानंतर. सेकंड, इट इज डेव्हलप्ड आफ्टर द एंट्री ऑफ पॅथोजेन्स इन द बॉडी. म्हणजेच एखाद्या पॅथोजेनची बॉडीमध्ये एंट्री होते. एंट्री झाल्यानंतर इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शन झाल्यानंतर जी इम्युनिटी डेव्हलप होते तिचंच नाव काय? नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. आणि थर्ड पॉईंट, एक्झाम्पल. त्यासाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आफ्टर द अटॅक ऑफ मिसेल्स पर्सन बिकम्स इम्युन फॉर लाईफ टाईम. नेक्स्ट सेकंड पाहूया आता. त्यामध्ये आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. मगाशी होती ती नैसर्गिक, आता जी आहे ती आर्टिफिशियल, म्हणजेच कृत्रिमरित्या ॲक्टिव्ह असलेली, म्हणजेच कार्यक्षम असलेली ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे. मग त्यामध्ये सेकंड नाव काय आहे? आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इट इज ॲक्वायर्ड आर्टिफिशियली बाय व्हॅक्सिनेशन. ही जी आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे ही आर्टिफिशियली ॲक्वायर होत असते आपल्या बॉडीमध्ये. आर्टिफिशियली म्हणजेच त्यामध्ये कृत्रिमरित्या. मग त्यासाठी काय केलं जातं आपल्या बॉडीला? व्हॅक्सिनेशन. तुम्हाला माहीत आहे लहानपणी व्हॅक्सिनेशन प्रत्येकालाच केलेलं आहे, कंपल्सरी. मग BCG असो, पोलिओचं काय डोस असेल, हे काय थोडक्यात व्हॅक्सिनेशन आहे. कशासाठी? तर तिथंही आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी तयार करण्यासाठी. म्हणजेच फर्स्ट पॉईंट, इट इज ॲक्वायर्ड आर्टिफिशियली बाय व्हॅक्सिनेशन, लसीकरणानं. सेकंड पॉईंट, व्हॅक्सिन इज इंट्रोड्युस्ड इन टू द बॉडी टू स्टिम्युलेट द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. मग लहानपणी आपल्याला व्हॅक्सिन दिलं जातं, इंट्रोड्यूस केलं जातं आपल्या बॉडीमध्ये. कशासाठी? तर स्टिम्युलेट द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. लहानपणापासूनच त्यामध्ये आपल्यात काय होतात? अँटीबॉडीज तयार होतात. ते तयार कशामुळे होतात? तर आपल्याला लहानपणी व्हॅक्सिन दिल्यामुळे, एखादी लस दिल्यामुळं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे व्हॅक्सिनेशन. आणि व्हॅक्सिनेशन महत्त्वाचं असण्याचं कारण आत्ताच सांगतो. कोरोनाला आपल्या भारतातली लोक सहजासहजी बळी पडत नाहीत. अमेरिकेत किंवा इतर देशात बळी पडतायत कारण त्याचं एकमेव कारण आहे, तिथं लहानपणी व्हॅक्सिनेशन होत नाही. आपल्याच देशात एवढी काळजी घेतली जाते की लहानपणापासून परंपरेनं चालत आलेलं आहे काय? व्हॅक्सिनेशन, लसीकरण. मग त्यामुळं आपला माणूस सहजासहजी बळी पडत नाही, लगेच आपल्यात तो डिसीज अजून प्रसार झालेला नाही. म्हणजेच सेकंड पॉईंट त्यामध्ये काय आहे? व्हॅक्सिन इज इंट्रोड्युस्ड इन टू द बॉडी टू स्टिम्युलेट द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. लहानपणीच आपल्या बॉडीमध्ये व्हॅक्सिन, लस दिल्यामुळं
काय झालेलं आहे तर आपल्या बॉडीमध्ये लहानपणापासूनच अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं स्टिम्युलेट केलं, उत्तेजित केलं जातं. थर्ड, मग त्यामध्ये असणारं त्याचं एक्झाम्पल पोलिओ व्हॅक्सिन, BCG व्हॅक्सिन एटसेट्रा. याचे एक्झाम्पल कोणते आहेत तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे एक पोलिओ व्हॅक्सिन आहे, लहानपणी दिलं जातं. दुसरं जो BCGचा ट्रिपल डोस असतो ती व्हॅक्सिन. हे सगळी एक्झाम्पल कशाचे आहेत तर आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटीची. परत एकदा पाहूया. सेकंड टाईप आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी, कृत्रिमरित्या तयार केलेली कोणती ॲक्वायर्ड इम्युनिटी. ती कसली असते तर कार्यक्षम असते. मग त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इट इज ॲक्वायर्ड आर्टिफिशियली बाय व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशन लसीकरण करून ही कृत्रिमरित्या ॲक्वायर केली जाते. सेकंड, व्हॅक्सिन इज इंट्रोड्युस्ड इन टू द बॉडी टू स्टिम्युलेट द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. लहानपणीच व्हॅक्सिनेशन केल्यामुळं किंवा एखादी व्हॅक्सिन दिल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज फॉर्मेशन स्टिम्युलेट व्हायला सुरुवात झालेली असते. आणि थर्ड एक्झाम्पल, कोणते एक्झाम्पल आहे पोलिओ व्हॅक्सिन, BCGची ट्रिपलची जी व्हॅक्सिन आहे ती. ही सगळी एक्झाम्पल कशात येतात आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये. धन्यवाद.